चला, अनवर खान यांची जी चिठ्ठी आहे ती आपण या ठिकाणी बाद ठरवतोय. पुढची चिठ्ठी या ठिकाणी काढली जाईल. चला, पुढची चिठ्ठी आहे पांजे गावातून आणि पुढचा लकी विजेता असणार आहे पांजे गावाचा प्रेक्षक संजय पाटील. पांजे गावातून संजय पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण लगेचच आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. आहेत का? हात वरती करा. पांजे गावाचे प्रेक्षक संजय पाटील आहेत का? हात वरती करा. आलेत आलेत, या लवकर लवकर. चला, आणखी एक तिसरं कुपन या ठिकाणी ओपन केलं जाईल सुशांत तांडेल यांच्या शुभ हस्ते. तिसरा लकी विजेता दांडा केगाव. तिसरा लकी विजेता दांडा केगाव मधून आहे. नाव आहे प्रमोद पाटील. प्रमोद पाटील, अरे या प्रमोद या. तिसरा लकी विजेता प्रमोद पाटील, क्रिकेटच्या खेळातला रानगा गडी प्रमोद पाटील या. आणि चौथं कुपन या ठिकाणी ओपन केलं जाईल. पुढचा लकी विजेता पागोटे गावातून असणार आहे, जो माझ्या गावचा असेल. अरुण गायकवाड. अरुण गायकवाड, पुढचा लकी विजेता अरुण गायकवाड पागोटे. आहेत का? हात वरती करा. असतील तर हात वरती करायचा आहे. अरुण गायकवाड, आपलं कुपन या ठिकाणी बाद केलं जाईल. मला वाटतं नाही आहेत. चला, अरुण गायकवाड इथे उपस्थित नाही, त्याच्यामुळे आपण आणखी कुपन या ठिकाणी ओपन करू. पुढचा लकी विजेता जो आहे संजय पाटील, पांजे गावचे आपले रहिवासी प्रेक्षक, त्यांना या ठिकाणी प्राइज दिलं जाईल. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तर पुढचा जो लकी विजेता आहे तो अर्थातच सध्या क्रिकेट खेळतोय, म्हणजे मॅच सुरू आहे त्याची. तर आपण ते नाव नंतर अनाउन्स करू की कोणाचं आहे, पण तो सध्या मॅच खेळतोय. हॅलो, याच दरम्यान कार्यक्रमाच्या अगदी म्हणजेच या मॅचचा आस्वाद घेणारे आमचे दर्दी क्रीडा रसिक आदरणीय जयवंत शेठ भुईर पांजे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जयवंत शेठ भुईर, आपल्याला विनंती असेल की आमच्या विनंतीस मान देऊन आपण स्टेजवरती मंचावरती यायचं आहे. हे सलू या मैदानाच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण बघतोय लेट निशांत स्मृती बेंडकल विपक्ष श्री स्वामी समर्थ पागोटे या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आपण आतापर्यंत 4 धावा स्कोर बोर्डवर पाहतोय. किशोर घरत याच्या हातामध्ये असणारा हा चेंडू, फार वर्षाचा अनुभव, एक दांडगा अनुभव त्यांचा राहिलाय. सन्माननीय आदरणीय श्री मिलिंद पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्याचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूयात. यावेळेस ओव्हरपिचच्या लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून जातोय, सीमारेषेचा वेध घेतला जाईल, चौकार पाहायला मिळेल.
नंतर किशोरवर हल्ला चढवला गेला, किशोरला टार्गेट केलं गेलं. पुढचा बॉल किशोरच्या कोट्यातला. यावेळी चांगला तडाखा दिलाय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. कोणताही खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नाही, पण यावेळेस मात्र थोडीशी भौगोलिक जी परिस्थिती आहे ती अडवी आली आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 10-1 स्थिती अशी स्कोर बोर्डवर. तर डगआउटच्या जिन्यावरती असणारी जी छोटी मुलं आहेत, आयोजकांना विनंती असेल आपल्या मंडप डेकोरेटर्स याला सहकार्य करा. तिथे थांबू नका, त्यांना लगेचच बाजूला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रोपवरती म्हणजे सीमारेषा निश्चित करणारा जो आपला रोप आहे त्या रोपवरती आणि त्या पडद्याच्या अगदी जवळ असणाऱ्या सर्वांना विनंती असेल की आपण थोडे दूर व्हा. फक्त काही सामने आहेत. आजचा अजिंक्य अडलपद या लीगचा कोण घेईल ते चित्र स्पष्ट आहे, त्या 2 तासातच निश्चित होईल. आपण ही स्पर्धा पाहतोय. पेट्रोल पंप एंडच्या दिशेनं नवीन गोलंदाज वापरला जाईल. दर्शन घरत बिलॉंग करतायत नागाव संघाकडून. क्रिकेट त्यांचं सध्या सुरू आहे. डाबं उजबं कॉम्बिनेशन. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न अगदी स्वतः कॅप्टन जुगल घरत ऑन स्ट्राइक वर आपण बघतोय. डॉट बॉल आलाय, अतिशय वेगानं टाकला चेंडू. लायन लेथ त्याची जर पाहिली तर अतिशय वेग होता, टप्पा चांगला होता. अगदी दूरवर फेकलेला बॉल. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर. इथे खेळाडू उपस्थित होता, पण पाहता क्षणी यावेळेस एक क्विक सिंगल आपण पाहतोय. 2 खेळाडूंना प्राप्त केली आहे. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनं धावसंख्या जर आपण पाहतोय तब्बल 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. खेळाडूंमध्ये असणारी बातचीत चर्चा सध्या आपण मैदानावर पाहू शकतोय. सलामीची आलेली जोडी, त्यानंतर मग जुगल आणि भावनेश ठाकूर दोन्ही खेळाडू बेणकर संघाकडून खेळताना आपण बराचदा पाहिलंय. भावनेश एक हार्ड हिटिंग फलंदाज आहे, त्याच्याकडे फार मोठी क्षमता आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धावा करायच्या तर भावनेश नाव अग्रेसर निश्चितपणे बेणकर गावाकडून घेतलं जातं. मग टेनिस बॉल असेल, लेदर बॉल असेल, दोन्ही फॉर्मॅट मध्ये भावनेशचं योगदान चांगलं राहिलंय. यावेळेस भावनेश मैदानाची पाहणी करतोय, पण पोझिशन मध्ये हलकासा बदल केला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं पुश केला जाईल. सध्याच्या घडीला आपण बघतोय 2 खेळाडू सीमारेषेवर, 3 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत. पुढचा बॉल यावेळेला फुलटॉस आहे. लॉंगऑनच्या दिशेनं खेळून काढलाय. त्या ठिकाणी किशोर उपस्थित. चेंडू उचलला, फेकी केली गेली. तोवर 1 सिंगल धाव यावेळेस प्राप्त झाली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्यामध्ये बदलती आधुनिकता आज उरण प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वामध्ये बऱ्याच काही गोष्टी नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये स्टंप माईक, तिथे बोलण्या जाणाऱ्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आवाज समालोचन कक्षापर्यंत पोहोचतोय. यावेळी चांगला खोदून काढला. स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू उपस्थित होता, परंतु खेळाडूच्या डोक्यावर दिली आहे दस्तक आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. अवतीभोवती सर्व 4 जे स्टँड आहेत ते प्रेक्षकांना अगदी गच्च भरलेले आहेत. अवतीभोवती पाहावं त्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत आणि जशी वेळ टळत जाईल तशी आणखी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 पंच या ठिकाणी आपण बघतोय सध्या मैदानावर. संदीप पाटील सर आहेत, सुरेश म्हात्रे सर आहेत. पुढचा बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पुश केलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. सिंगल धाव मिळाली आहे.
एकेरी दुहेरी धावा देखील क्रिकेटमध्ये बऱ्याचदा पंडित सर पाहिलं ना तर बऱ्याच खेळाडूंचं लक्ष असतं की चौकार षटकार नाही, तुमच्याकडे वेगळा पर्याय असतो. जेव्हा तुम्ही सिंगल डबल्सवर भर देताना तेव्हा तुमच्या विकेट्स पडण्याच्या ज्या चान्सेस असतात ते फार कमी होतात आणि धावा देखील वाढतात आणि समोरच्या संघाला प्रेशराईज देखील केलं जाऊ शकतं. ही रणनीती तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. भावनेश ठाकूर ऑन स्ट्राईक वर. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका आलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं, चांगला तडाखा दिलाय, बिग सिक्सर. जातो ना केवळ धावा वाढत नाहीत तर तुमच्याकडे एक गिफ्ट येत आहे आणि म्हणून तुम्ही जर मैदानाच्या बाहेर कॅच पकडला तर तुम्हाला एक गिफ्ट प्राप्त करण्याची संधी या ठिकाणी मिळू शकते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 12.50च्या सरासरीनं 25 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चांगली रणनीती आहे, चांगली गती धावांची आतापर्यंत आपण पाहतोय आणि आता आपण बघू शकतोय की मनोरंजनाचा प्रवास आता सुरू झालाय. एका बाजूला इव्हेंट्स मॅनेजमेंटची टीम आली जिथे आपण वेगवेगळ्या फटाक्यांच्या माध्यमातून किंवा मग पेपर शॉट्स असतील, तदनंतर आपल्या समोर आता मिकी माऊसची जोडी मैदानामध्ये आली आहे. ही खास तर प्रत्येक बालेई चषकामध्ये देखील या जोडीला आपण सातत्यानं पाहिलंय आणि आज या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये देखील मनोरंजन मनोरंजन आणि चित्तथरारक मनोरंजन या ठिकाणी आपण अनुभवू शकतो. सर चला, ज्यांना जेवण केलेलं नाहीये त्यांना विनंती आहे की आपण काही वेळ अजून जेवण सुरू ठेवू, तदनंतर कॅटरर्स आपण बंद करणार आहोत. वैशाली इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण सुगडींचा स्वाद असणारा हा सस्नेह भोजन आणि तदनंतर मग मैदानामध्ये आलाय सगळ्यांचा लाडका भीतीदायक तात्या भिचू. हा चित्रपट मैदाना टीव्हीवर यायचा ना, याच्या एंट्रीला भीती मनामध्ये यायची, इतकी भयानक भीती असायची. म्हणजे आज आपण काही ज्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर पाहतोय ना, मी धन्यवाद देईन सुशांत तांडेल यांची. एक आगळी वेगळी संकल्पना आहे की इथे लहान सहान प्रेक्षक देखील जे आहेत ते अगदी त्यांचं देखील वेगळं मनोरंजन, पण त्यांना हा बावला जो आहे मधल्या स्थानावर आहे तो माहिती नाही आहे, ते आपल्या पिढीला माहिती आहे. आणि झपाटलेला चित्रपट, त्या चित्रपटामध्ये त्या बावल्याची भीती आणि खरोखरच आज मात्र तो बावला देखील ऍडिशनल आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ज्याचं नाव तात्या बिंचू. चलू मैदानामध्ये आपण जाऊ ज्या ठिकाणी तिसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि गोलंदाज किशोर घरच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. स्ट्राईक एंडवर कॅप्टन जुगल घरात. पहिला बॉल चांगल्या हातानं चांगल्या गतीनं टाकला, तितक्याच तत्परतेनं पुश केलाय, एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी इथे धोका होऊ शकतोय, चूक केली यावेळेस जुगल घरात, यावेळेस बाद होणार. विकेट आली आहे, विकेट क्रमांक 2. पूर्ण खेळाडू यावेळेस मात्र कॅप्टन जुगल घरात बॅक टू द डगआउट झाला. 26 धावांवर विकेट्स दुसरी आली आहे. किशोर घरत यांना आतापर्यंत आपल्या कोट्यातील 7 चेंडू रिलीज केलेत, 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स त्यांना प्राप्त केली आहे. ही खरं तर अतिशय महत्वपूर्ण मॅच असेल, कारण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी लढत असेल. जिंकणारा थेट फायनल मध्ये प्रवेश करणार, चॅम्पियन ठरू शकेल का, त्याचा मार्ग मोकळा होईल. ही महत्वपूर्ण अशी मॅच. दोन संघ आमने सामने आहेत आणि त्यांचे तमाम प्रेक्षक घर बसल्या देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील आपण
या लाईव्ह 24 इव्हेंटच्या माध्यमातून मनापासून स्वागत करूया. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय मच्छिंद्र भोईर बिलॉंग करतात पागोडे गावाकडून. त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे. इथे मात्र तुम्हाला धावा कराव्या लागतील. धावा झाल्यात बऱ्यापैकी, पण इथून तुम्हाला धावांची गती वाढवावी लागणार आहे. आणि त्याचबरोबर उरण टेनिस क्रिकेटचा नयन मोंगिया कुणाल घरत, म्हणजे 8 दिवसांच्या स्पर्धेचा जर तू बारकाईने विचार केलास तर स्टंप मध्ये असणारा जो मायक्रोफोन आहे, माईक आहे, या माईक मधून येणारा आवाज कोणत्या यष्टीरक्षकाचा किंवा विकेट किपरचा विचारला तर तो कुणाल घरत. ही आधुनिकता आहे आणि त्याचा देखील आनंद पॅव्हलियन कक्षामध्ये आम्ही घेतो. यावेळेस मोठा फटका लाफ्टिंग हिट केलाय, डीप मिड ऑनच्या डोक्याच्या वरून जाणार, सीमारेषेच्या बाहेर षटकार. मी कौतुक करेन भावल्याचं आणि कौतुक करेन डीजे मॅडीचं. काय समय सूचकता आहे, काय समन्वय आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या डीजे मॅडीसाठी झाल्या पाहिजेत. प्रसंगानुसार संगीत ध्वनी लावणं ही त्याची एक आगली वेगळी कला आहे. यावेळी चांगला बॉल, चांगलं कमबॅक केलंय, पुश केलाय. यावेळेस मात्र धावचीची संधी असेल, डायरेक्ट थ्रो जर आला असता तर कदाचित यावेळेस धोका झाला असता. पण दोन खेळाडूंमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चांगलं क्रिकेट चालू आहे. अगदी मगाशी आपण उल्लेख केला अगदी स्टंप माईकचा, तर स्टंप माईक मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय रोहित शर्मा. त्याच्या पाठीमागून होणाऱ्या ज्या चर्चा, त्या घटना कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये तर टिपल्या जातात, पण ते माईक मध्ये देखील आल्या जातात. आणि आता कुणाल घरत अग्रस्थानी आहे. यामुळे चांगला बॉल पूल केलाय, एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थोडासा खेळाडू फ्लंबल झालाय, इथे धोका होऊ शकतो. मात्र पहा थ्रो खराब होता, थ्रो खराब आलाय. जिथे एक होती ना तिथे 2 झाल्या. 2 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवर वाढल्या जातील. धावसंख्या आपण बघतोय 36 धावा धाव फलकावर लागल्या जातील. चांगल्या गतीनं धावसंख्या झाली आहे. 5 षटकांचा सामना जिथे आपण पाहिलं तर 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 36 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण बघतोय लेट निशांत स्मृती भेंडकल विपक्ष स्वामी समर्थ पागोटे. मी या दोन्ही संघाच्या ओनर्सला या ठिकाणी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. पुढचा बॉल, यावेळेस चांगला बॉल, नो बॉलचा इशारा आलाय, इथे डोक्याच्या वरून जातोय, कॅच पकडलाय, पण यावेळेस नो बॉलचा इशारा आलाय. पाहतोय आपण स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं 3 खेळाडू लावण्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं या ठिकाणी दंडित केलं जात आहे. पंचांची चाणक्ष नजर आहे आणि यावेळेस मात्र पंचांनी पूर्णपणे हेरलंय. पंचांसोबत यावेळी चर्चा केली जाईल. यावेळेस नो बॉल घोषित केला जाईल. आणखी एक चुकी आहे की खेळाडूला जीवनदान मिळालं. कोणत्या खेळाडूला जीवनदान मिळालं? ज्यानं षटकार ठोकलेत. भावनेश ठाकूरला जीवनदान समेत एक नो बॉल. सर खरं तर क्वालिफाईड ऑफिशियल्स मला वाटतोय सुरेश म्हात्रे असावेत ते. आणि अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि पंच असोसिएशन मध्ये कार्यान्वित असणारे हे पंच क्वालिफाईड आहेत. फील्ड डिसिजन वरती सातत्यानं अगदी तटून राहणारे. बंबावी पाडा स्पर्धेमध्ये मी त्यांना कालच रात्री अनुभवलंय. म्हणजे जो निर्णय दिला त्या निर्णयावरती अगदी ठाम. तो निर्णय आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला आणि अनुभवायला मिळाला. नक्की सर, आपण पाहिलं तर पंच हे फार महत्वाचे मैदानावरचे दुवे असतात आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने उरण अंपायर असोसिएशनची स्थापना झाली ना, आपल्या उरणकरांना चांगले पंच या ठिकाणी निश्चित लाभले. यावेळेस मोठा तडाखा दिलाय मच्छिंद्र भोईरच्या बॅट मधून आलेला बिग 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 सिक्सर.
44 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. टेन्शन आलं या कॅप्टन कुणाल घरत याला, कारण धावा आता 44 झालाय. षटक चालू आहे अजूनही तिसरं, म्हणजे जी गती आहे ती फार मोठी आहे. किशोर घरत महागडा ठरलाय या षटकामध्ये. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चांगली रणनीती आहे. षटकार आल्यानंतर अगदी डिफेन्स स्वीकारला. मच्छिंद्र भोईर याला आपण खास करून डिफेन्स करताना कधी पाहत नसतो, पण यावेळेस डोक्याचा देखील वापर आहे. खरं तर 15.33 15.33 रन रेट करंट सुरू आहे मैदानावरती. एक हार्ड हिटिंग फलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. मच्छिंद्रच्या बॅट मधून आलेला अगदी लांब लचक उरणकोट गावाकडे भिरकावलेला तो फटका बघितला. या ठिकाणी भावेश ठाकूर भावनेश ठाकूर खेळतोय. 10 चेंडू फेस होताना 27 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती, तर मच्छिंद्र 2 चेंडूंमध्ये 1 षटकारानिशी 8 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. एक्स्ट्रा जर धावसंख्येचा विचार केला तर नो, तोही खरं तर गोलंदाजाची चुकी नव्हती. यावेळेला क्षेत्ररक्षकांना कुठेतरी चुकीची क्षेत्राची निवड झाली होती त्याच्याकडून, आणि तिथं मात्र एक अवांतर पाहायला मिळाला. गोलंदाजी तेवढीच वाखाणण्याजोगा आहे, परंतु मोठे फटके काही रोखू शकला नाही अजूनपर्यंत श्री स्वामी समर्थ पागोटे. 46 धावा धावपटलावरती. जुगल घरत त्याची विकेट पडल्यानंतर तब्बल 6 चेंडूनंतर 16 धावा आपण या ठिकाणी पाहिल्यात. 20 धावा या ठिकाणी पाहिल्यात, म्हणजे अर्थातच चांगली धावगती या ठिकाणी प्राप्त झाली आहे. आपण जर प्रोजेक्टेड जर स्कोर पाहिला ना तर तब्बल 75हून अधिक धावा आता आपल्याला नजरेस पडतायत जर या गतीनं वाटचाल राहिली. आणि त्यांच्याकडे विकेट्स आहेत 46-2. आपण बघतोय सध्याच्या घडीला मच्छिंद्र भोईर, भावनेश ठाकूर क्रीजवर उभा आहे, आणि अजूनही त्यांच्या फलंदाजीची जर धुरा पाहिली तर बरेच खेळाडू अजूनही डगआउट मध्ये बसलेले आहेत. ज्या जुगलनं नंदादीप किंवा कानकेश्वरी मैदानावरती केलेली जुगलबंदी गोलंदाज आणि फलंदाजीचे स्वतः कर्णधार आहे लेट निशांत स्मृती भेंडकल संघाचा, जो की पहिल्या टॉप ऑर्डरला सलामीला खेळताना परतला, परंतु त्याची उणीव भासू दिली नाही या फलंदाजानं. नक्कीच आपला एक महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर तुमच्यावर एक जी जबाबदारी येते ना, त्या जबाबदारीला स्वीकारलंय मच्छिंद्र भोईर आणि भावनेश ठाकूर यांना. भावनेश जवळजवळ 10 चेंडूमध्ये 27 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. चांगली धावगती त्यानं निर्माण केली आहे. आणि अजून एक खरं तर अतिश, ज्या वेळेला खरं तर तुम्हाला चमकायचं असतोय, प्रसिद्धीत यायचं असतोय, त्या वेळेला संकट ही निश्चितच तुमच्यावरती येतील. त्या संकटांवरती मात करून तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवून द्यायचं असतोय. अगदी खरं आहे सर. आपण एखादी मूर्ती पाहतो, ती मूर्ती सहज निर्माण होत नाही. हजारो अगदी हातोडीचे घाव तिने झेलले असतात आणि तदनंतर त्या मूर्तीचं रूपांतर एका देवामध्ये, परमेश्वरामध्ये होतं. तसंच काहीसं आहे. तुम्हाला जितकं तुम्ही घासाल ना तितकं तुम्ही चमकाल. संकट आहे, त्या संकटामध्ये तुम्ही स्वतःला सांगा, होय मी सिद्ध करू शकतो आणि इथं प्रसिद्धी प्राप्त करू शकतो. गोलंदाज आलाय कल्पेश ठाकूर नावाचा हा गोलंदाज. यावेळेस आपल्या कोट्यातील पहिला बॉल फेकेल. चांगला बॉल आहे, चांगल्या गतीने फेकलाय, खेळून काढलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. जोवर चेंडू उचलला गेला, फेक केली गेली, तोवर फक्त मात्र एक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली आहे. या एका सिंगलनं 47 धावा धाव फलकावर लागल्या जातील. थोडीशी भीती निर्माण झाली आहे, कारण इथे या मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये धावा होत आहेत. पण दुपारच्या सत्रामध्ये धावा केव्हा होत आहेत, जेव्हा आपण एका बाजूने क्रिकेट खेळत असतो. बोथ एंडनं जेव्हा आपण क्रिकेट खेळतो ना, तेव्हा एक बाजू ही धावांची असते, तर दुसरी बाजू ही गोलंदाजाला साथ देणारी असते. इथे जर 60-70 धावा जर आल्या ना, तर या स्थितीमध्ये स्वामी समर्थ पागोडे संघाला थोडंसं कठीण होणार आहे. या 2 षटकामध्ये पागोडे संघाला कमबॅक करावं लागेल, आणि जे स्वप्न आहे या ट्रॉफी जिंकण्याचं, ते निश्चितपणे तुम्हाला साकार करण्यासाठी इथे अधिक मेहनत करावी लागणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाजावर फार मोठी जबाबदारी आहे. पुढचा बॉल यावेळेस मच्छिंद्रच्या बॅटला बॉल स्पर्श झालाय. टॉपेज झेल खाली कुणाल पोहोचतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. पहा, एका मागून एक कॅच पडतायत. चुकी केली आहे खरं तर पागोडे संघाच्या बऱ्याच खेळाडूंकडून होणाऱ्या या चुका. मात्र या चुकांना तुम्हाला निश्चितपणे भोगावं लागणार आहे, सोसावं लागणार. जितक्या जास्त चुका कराल ना तितक्या आपण ट्रॉफी पासून दूर जाऊ शकता. चांगलं गुणांकन आपण पाहिलंय आतापर्यंत. आमच्या गुणलेखकाच्या वतीनं 49 धावा, 2 गडी बाद ही स्थिती आहे. 20 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय.
म्हणजे 200हून अधिक स्ट्राईक रेटनं धावा आपल्या गुणफलकावर आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस स्लो वन डिलिव्हरी आहे, गती परिवर्तन केलं, नकल केली बॉलला. इथे मात्र गणेश चूक करतोय, एका मागून एक केल्या जाणाऱ्या चुका. पहा काय रणनीती आहे. धावा जर षटकारने येत नसतील ना, तुम्ही एकेरी दुहेरीवर भर देणं फार गरजेचं आहे. 51 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 50शी झळकली आहे बेंडकर संघाची. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावा होतील, काय आकडा येईल. यावेळी चांगला तडाखा दिलाय डीप मिडऑनच्या क्षेत्रामध्ये. तिथे खेळाडू उपस्थित, परंतु चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नक्कीच आनंद घ्या, कारण आपण जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या खेळाडूंना प्रश्न विचारताना पाहिले किंवा मुलाखती दिल्यात ना, तुम्ही काय करता, कसे खेळता, तर ते सांगतात की आम्ही क्रिकेट जगतो आणि त्या खेळातला आनंद घेतो. जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करताना तेव्हा निश्चितपणे चांगल्या गोष्टी तुमच्या बाजूने होतात, पडतात. इथे मात्र डाव्या बाजूनं बॉल ट्रॅव्हल झालाय, वाईड +1 अशा 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. एका मागून एक चूक या ठिकाणी महागडी ठरेल. मला वाटते 57 धावा 57 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 57 धावा फार मोठी धावसंख्येच्या दिशेनं आता मात्र वाटचाल करतोय बेंडकर संघ. बेंडकर संघाचे प्रेक्षक, पागोडे संघाचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाठबळ या ठिकाणी दिलं जात आहे. पुढचा बॉल यावेळेस पूल केलाय, पॉवर जनरेट केली आहे. पूल अँड सक्सेसफुल. 6 धावा. वेड्याने इतिहास का घडवला, तर आता कलियुगामध्ये ज्याचा आपण डायलॉग ऐकलाय ना, त्याला लोकांनी वेड्यात काढलं होतं, पण बिग बॉस मराठीचा तो विजेता ठरला. यावेळी चांगला तडाखा दिलाय, खेळाडू उपस्थित आहे. यावेळेस वैभव पाटीलच्या वज्रमुठीमध्ये झालाय झेल कैद आणि भावनेश ठाकूर याचा खेळ संपलाय. मैदानावर पाण्याची पूर्तता आपण करावी. फार मोठी विकेट ज्यानं आपल्या बॅट मधून तब्बल 12 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान दिले भावनेश ठाकूरनं. कलात्मक बॅटिंग, स्ट्रोक केले, तदनंतर डिफेन्स केला, सिंगल डबल्स केल्या, सगळ्या गोष्टींवर अगदी आज त्याची हुकूमत पाहायला मिळाली. पागोडे संघासाठी विकेट फार महत्वाची होती. 63 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत पडले. 4 षटकांचा खेळ झाला. अजूनही 1 षटक, जरी 10 धावा केल्या ना तरी 73 ते 74 धावांचं लक्ष या ठिकाणी येऊ शकते. 10+ झाल्या तर मी म्हणेन की निर्णायक विजयाच्या दिशेने तुम्ही आगेकूच करायला अगदी पुढे जाऊ शकता. 63 धावा, 63 रन्स लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 4 षटक, 63 धावा, 3 गडी बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल साहिल पाटील. बोकडबिरा गावाचा हा खेळाडू. समवेत आपण बघतोय मच्छिंद्र भोईर. 5 चेंडू 16 धावांचं योगदान त्यानं दिलंय. फुल पोझिशनची पाहणी केली जाईल. गोलंदाजाचा वापर केला जातोय. विशाल म्हात्रे बिलॉंग करतायत फुंडे गावाकडून. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये आहे. एक काटेरी मुकुट ज्याला म्हटलं जातं. इथे ठोकायचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. फुलटॉस बॉल आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं त्याला स्टिअर केलाय, पुढे पुश केलाय. एक धाव पळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी
प्रयत्न नाही आहे. सिंगलवर भर दिला, सिंगलवर समाधानी आहेत, सिंगल पुश केली, एक धाव मिळाली. 64 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अतिथी कक्षामध्ये जर आपण पाहिलं ना तर बरेच मान्यवर आज अतिथी कक्षामध्ये आहेत. आपला गावचा संघ या ठिकाणी खेळतायत आणि त्याला प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व मिलिंद पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. कबड्डी असेल, क्रिकेट असेल आणि गावचं राजकारण असेल किंवा समाजकारण असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मिलिंद पाटील बेंडकलच्या गावातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रस्थानी आहे. तिथे मात्र पॅडल स्वीप केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौका. क्या बात है. अगदी आपले सर्व प्रेक्षक आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपले बाहुले विशाल वर अटॅक केलाय. पुढचा बॉल विशाल याचा यावेळेस दांडी गोल केली आहे. दांडी गोल विकेट. अतिथी कक्षातील काही मान्यवरांकडे सध्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्या किटचा ब्रँड आहे 70-70 नदीमजी शेख आणि निखिल भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर यांच्याकडून या UPL सीझन 4 साठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ दी सिरीज या चौघांसाठी आणि त्याचबरोबर या चौघांसाठी 70-70च्या एक ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी दिल्या जातील. आणि त्याचबरोबर जो इमर्जिंग प्लेअर असेल, खरं तर यावेळेला अगदी चमकणारा, त्या खेळाडूसाठी नकद राशी 2000 रुपयाची धनराशी वेलकम आणि आपलं आभारी व्यक्त केलं जातोय नदीमजी शेख सर. ब्रँड 70-70 7070. यावेळेस आपण किती प्रेशर आहे चालू सामन्यामध्ये पागोडे संघाच्या खेळाडूंवर ते पाहू शकतो. कारण 70 धावा या धावफलकावर आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर दुसऱ्या षटकामध्ये जे दाखवलं होतं अगदी त्या दिशेने वाटचाल राहिली संघाची. तब्बल 15च्या गतीने आतापर्यंत राहिलेली वाटचाल 70 यावेळेस ओलांडतील का. पुढचा बॉल विशाल याचा. यावेळेस चांगला तडाखा दिलाय, स्ट्रेट टू द बॉलर, साइड स्क्रीनच्या डोक्याच्या वरून जाणारा आणखी एक भेदक उच्च षटकार पाहायला मिळतोय. धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस लोवर फुल टॉस शॉर्ट लेगच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव मिळते. एका धावेनं धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 77 धावा, 78 धावांचं लक्ष ठेवलंय. फार मोठा विशाल लक्ष या ठिकाणी ठेवलाय. काय घडेल या सामन्यामध्ये, पागोटे की बेंडकल, बेंडकल की पागोटे, स्वामी समर्थ एंटरप्राइजेस की मग निशांत स्मृती बेंडकल या ठिकाणी विजयाच्या दारामध्ये येणार. अगदी काही क्षणातच सामन्याचा निकाल आपल्या समोर असेल. पाहत राहा उरण प्रीमियर लीग 4थं पर्व, ज्यावर तुम्हा आम्हा सर्वांना गर्व आहे. तांबडी चांबडी ही चमकते
यावेळेस आपण दुसऱ्या डावाच्या दिशेने जातोय. आपण बघतोय उरण प्रीमियर लीगचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातला अतिशय महत्वाचा सामना. स्टँड 1 आणि स्टँड 2 वर असणारे दोन संघ या ठिकाणी आमने सामने उभे ठाकलेत. आपण पाहतोय बेंडकल एका बाजूला, पागोटे फार मोठं विशाल काही लक्ष या ठिकाणी उपस्थित केलंय आणि त्याला आता मात्र प्रत्याव्हान देण्यासाठी स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे खेळाडू या ठिकाणी कशा पद्धतीनं या रणांगणामध्ये सामोरे जातील हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. डाव बदललाय, वेळ बदलली, परिस्थिती बदलेल आणि खेळ देखील बदलेल. त्या समेत आपण आवाजामध्ये बदल करूया. आवाज ऐकू एक हिंदीचे सुप्रसिद्ध समालोचक अमित म्हात्रे, मॅन फ्रॉम पेण जुहे. धन्यवाद. कॉम्बॉक्स कडे जाण्या अगोदर अतिथी कक्षातील मिलिंदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर भेंडकल मधील कबड्डीच्या त्या मैदानातील एक वाघ आणि तदनंतर राजकीय पटलावरील मला वाटतोय सध्या नेतृत्व आहे ज्यांच्या सौच भेंडकल ग्रामपंचायतीवरती ते आदरणीय मिलिंदजी पाटील. आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती सुशांत तांडेल यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. आदरणीय मिलिंदजी क्रिकेट आणि तदनंतर कबड्डी या दोन्ही खेळावरती नितांत प्रेम. राजकीय पटलावरील भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय मिलिंदजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होतोय UPL सीझन 4च्या. आणि तदनंतर जाऊया खरं तर नदीम सर या ठिकाणी उपस्थित आहेत 70 तर यांना अगोदर मानाचा फेटा आणि तत्पूर्वी आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय बालोईच्या एका महत्त्वपूर्ण क्रिकेट टीमच्या माध्यमाने आयोजित केलेल्या प्रत्येक शृंखलेदरम्यान हे व्यक्तिमत्व आम्हाला मंचावरती पाहायला मिळतोय. तर आदरणीय मनोजजी आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. सौंदर्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ, मायेचा आणि प्रेमाचा उपदार वस्त्र आणि त्याचबरोबर एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जातोय. धन्यवाद मनोजजी. तर जाऊया निखिलजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. परंतु नदीम शेख सर या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. 70 ब्रँड आहे खरं तर या टेनिस क्रिकेट मधील प्रत्येक खेळाडूला असं वाटतोय की अंगात टी शर्ट असावी तर ती 70 ची आणि म्हणूनच त्या 70 चे आदरणीय नदीम सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर निखिल सर आपला आदरपूर्वक सन्मान, निखिल सरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसला. तदनंतर अगदी या सर्व पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे जाताना तदनंतर पिंट्याजी या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात विश्वनाथ. तर चला विश्वनाथ, पिंट्या यांना विनंती असेल जीपी पुंडेला कैक वर्ष ज्यानं खेळताना आता मगाशी उल्लेख केला एक उरणमधील अग्रेसिव्ह टीम आणि या टीम मधून थँक्यू. आणि तदनंतर पिंट्याजी यांचा आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतोय की हिमांशू आपल्या पवित्र शुभ हस्ते पिंट्याजी यांचा आदरपूर्वक सन्मान. जीपी पुंडे, विश्वनाथजी सातत्यानं जीपी पुंडेला दिलेलं त्या टेनिस क्रिकेटसाठी योगदान महत्वपूर्ण राहिलं. चेंडूची तपासणी होईल, खेळ चालू होईल, आवाजामध्ये बदल ऐकायला मिळेल. कॉम्बॉक्स कडून राष्ट्रीय भाषेतील अमितजी म्हात्रे, मॅन फ्रॉम जोहे. आणि तदनंतर टॉस होईल. मी अतिजी आपल्याला विनंती करेन तिसाई मरुआई बोरखार विपक्ष वैशाली इव्हेंट सोनारी या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये टॉस होईल. बहुत बहुत शुक्रिया नीतीश पंडित सर और आतिश पाटिल जी. धन्यवाद उल्लास कट्टा सर. लेके चलता हूं मैदान के अंदर इस मैच का आंखों देखाल बताने के लिए. लेकिन ज्यादा टॉस बॉक्स मध्ये वेळे प्रेक्षक आहेत, आपण उठायत सर्वांनी, तिथं आपण टॉस उडवतोय. तो बिल्कुल देखिए, मैं कोटनागा के मैदान से मैं अमित जी म्हात्रे बोल रहा हूं. साफ आसमान, खुली धूप, रह रह कर चलती हवा, टॉस जीतकर जय गेंदबाजी का फैसला किया था. इस बार देखा जाए आणि माजी सरपंच जगजीवन नाईक साहेब यांच्या वतीनं आमच्या या प्रीमियर लीग साठी 10,000 रुपयाचं डोनेशन मंडळ आभारी आहे.
श्री स्वामी समर्थ पागोटी टीम ने गेंदबाजी करने का फैसला किया। 78 का पीछा करना है। दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर और किशोर घरत और उनके साथीदार हैं दर्शन घरत और गेंदबाज शुभम डाकी बोलकर एक्सप्रेस और गई 4 के छक्का और ये 4 रन मिलेगा लगता है अंपायर। बाउंड्री शुरुआत कड़क। टॉस के लिए सोनारी कप्तान आप हाजिर हो जाए। बोरखार कप्तान यहां मौजूद है। ओ शॉट अच्छा है कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट दंदनाती हुई चली 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 4 रन दीजिए। झापक झुपक बल्लेबाजी चल रही है। बैक टू बैक 2 चौवे स्कोर पागोटी टीम का 8। इस टॉस करने के लिए सोनारी कप्तान हाजिर हो जाए और इस बार भी बाउंड्री है। इस बार भी बाउंड्री होगी। मैं बोला ना चौवों की हैट्रिक और यह बांध टूट गया है। पानी की जगह चौक के बरस रेडी। मिकी माउस तात्या आइए बाहर और इस बार उड़ाया कैच इट आउट। डाकी ने कह दिया कब तक मारेगा तू, बाहर भेज दिया और 12 पे पहला झटका दर्शन बैक टू द आउट। सन्माननीय मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। एका बाजूला असेल बोरखार, दुसऱ्या बाजूला असणार वैशाली इव्हेंट्स सोनारी। सोनारी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय। दोन्ही संघाला देऊयात आपण शुभेच्छा। और स्कोर 12। शुरुआत कड़क की थी, चौथे बॉल के ऊपर चलता कर दिया। बोरखार संघाचा कॅप्टन या ठिकाणी आवाज देईल। हेड इज हेड निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। कारण इथे आता आपण वार्तालाप करणार नाही आहोत। एक चांगला हाय व्होल्टेज सामना आपण पाहूया। याची देही याची डोळा उरण प्रीमियर लीगचा देखना सोहळा। ओव्हर टू अमित पाटील सर। बहुत ही बढ़िया आयोजन जन सागर इस बार मौजूद है। विशाल जनसमूह इस बार प्रीमियर लीग का गवाह है। क्या मैदान के अंदर शुरुआत कड़क हुई थी। बैक टू बैक कट्टा सब 4-3 चौके आए थे, लेकिन बल्लेबाज को मोह नहीं आया और उन्होंने इस शॉट को खेलने के बदले लॉन्ग ऑफ के ऊपर लिया कैच। टीम का स्कोर 12 लॉस ऑफ 1। चेतन घरत ने बल्लेबाज, एक धाकड़ बल्लेबाज है सावरखार के सुपुत्र। इस बीच बल्ला जमीन के ऊपर मार रहा है। ओह इस बार देखा जाए गेंद मैदान के क्षेत्र में चली गई। मैदान के क्षेत्र में हल्के हाथों से गेंद को खेला। सिंगल के साथ स्कोर 13। आणि मुलेकरचे आमचे सन्माननीय राजेश पाटील पप्पाजी यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर या। एक जुने जाणते खेळाडू और एक बार फिर से स्कोर 13 लॉस ऑफ 1। अंतिम बॉल और उल्टा बल्ला आउट। लेग बिफोर LBW। विकेट के सामने किशोर घरत अंडा लगे ड्रेसिंग में वापस। 13 लॉस ऑफ 2। घातक गेंदबाजी।
उल्लास कट्टा सर, शुरुआत 3 बॉल के ऊपर 3 चौके आए थे, लेकिन अगली जो 3 बॉल थी उसके ऊपर 2 विकेट आए। 13 रन पे 2 विकेट बाहर चले गए। कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं, गेंदबाज ने अपनी ड्यूटी अच्छी निभाई। 5 षटकामध्ये 78 धावांचं आव्हान म्हटलं तर 15.5 धावांची ही सरासरी आहे आणि आता सरासरी जी चालू आहे ते जवळजवळ 13ची आहे। म्हणजे निश्चितच थोडंसं अँटी अप करायला पाहिजे, थोडंसं धावांचा वेग वाढवायला पाहिजे। जसं गोलंदाजाबद्दल बोललं तर गोलंदाजांनी कामगिरी ही ॲव्हरेज केलेली आहे, कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचा असतो आणि 15चा जर आस्किंग रेट आहे म्हणजे ज्या गतीने धावा जमवायच्या ती 15.5ची जर बघितली तर गोलंदाजी कामगिरी ही बऱ्यापैकी झालेली सुरुवात। यस, गेंदबाजी अच्छी हुई है। 3 बॉल के ऊपर 3 चौके आए और 15 के ऊपर रिक्वायर्ड 100 है, लेकिन सेकंड बॉलर मिस्टर जुगल गलत जो गेंदबाज है और कप्तान है लेट निशांत स्मृति भेंकल टीम के। तो फिलहाल कुणाल घरत का आगमन हो चुका, कप्तान मैदान के अंदर पहुंच चुके हैं और कुणाल और चेतन ये जोड़ी मैदान के अंदर अभी तक मौजूद है, लेकिन जीतने के लिए 24 बॉल में 65 रनों की जरूरत है। जोहान्सबर्ग के ऊपर 434 का जब स्कोर खड़ा कर दिया था तो कांगारू और दुनिया भी सोच रही थी कि ये रन इकट्ठा होएगा नहीं, लेकिन हर्षल गिप्सी 175 की पारी, स्क्रीम स्मिथ 51 रनों की बेहतरीन पारी, मार बाउजर की 50 3.5 घंटे में फिनिश। और इनसाइड आउट शॉट खेला हुआ है कवर पॉइंट के ऊपर, क्या पॉइंट के ऊपर चौवा होगा अंपायर और ये बाउंड्री डीजे। ये मिकी माउस तात्या जो नाच रहा है ना, ये तो टेलर है। सुशांत तांडल की हल्दी के ऊपर और डांस बेहतर हो जाएगा। टेलर सब कुछ चल रहा है, लेकिन चौवा आया जुगल गलत के ऊपर, बॉलिंग के ऊपर ठोका और सिंगल मिलेगा लगता है यहां। ये मारो, ये इस बार देखा सिंगल जरूर मिलेगा। थोड़ी तो मैं चल रही थी चेतन और कुणाल के बीच, एक तो सिंगल बटोरा और टीम का स्कोर आगे पहुंचा है। 18 विशाल जनसमूह देखी है, इस वुरन प्रीमियर लीग का गवाह है। और ऐसे आपके जमाने में कट्टा सर ऐसी प्रीमियर लीग तो कोई होती थी क्या? नहीं, मुझे कुछ पता नहीं है, लेकिन नहीं थी। लेकिन अभी क्या है, जमाना फास्ट हुआ है। मैंने शुरू में कह दिया था तुम्हारे जमाने में क्रिकेट अलग था, क्रिकेट की क्रेज अलग थी, लेकिन ये फास्ट क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट बन चुका है। यहां सब कुछ मिल जाता है। 18 रन 2 विकेट और बैकफुट अगर पुल करने का प्रयास किया था, लेकिन बैलेंस बॉडी को संभाल नहीं सके। कृपया 10 मिनिटं जेवणाचे बाकी आहेत, तो प्रत्येकाने लवकरात लवकर जेवण घ्या। मालकाची आग्रहाची विनंती आहे की नंतर जेवण बंद होईल, कारण संध्याकाळी वरातीचा टाइम आहे। सगळे आमचे 4 अगदी बघा, 2 स्त्री आहेत आणि 2 कुमार आयोजक आहेत। प्रश्न आणि तात्या इंचू पण आलाय। ओम भगनी भागोदरी बटसा, मिस टाइम शॉट है, लेकिन जहां गेंद को उठाने के लिए लॉन्ग ऑन खिलाड़ी आए हैं। जुगल वापसी भरी गेंदबाजी कर रहे हैं। 19 स्कोर हो चुका है और 20 स्कोर हो चुका है 2 विकेट के नुकसान पे। अभी तक जीतने के लिए 59 रन है और दिल्ली अभी तक दूर है। धमाका इंपॉर्टेंट बात है। कप्तान मिस्टर कुणाल घरत, श्री स्वामी समर्थ पागोटे के कप्तान को कप्तान गेंदबाजी करेंगे। ये उड़ाया और पिच बॉल का पनिशमेंट, सीधी गेंद पेट्रोल पंप में कहने के लिए पेट्रोल का भाव कम करो डीजे। आयोजन 14 साल, अरे लालबाग के राजा के बाद अगर आयोजन किधर है तो इधर ही है। दर्शक देखिए, माहौल देखिए। 26 स्कोर, कप्तान ने ठोका, कुणाल घरत ने ठोका ये शानदार छक्का 6 रन के लिए। और पिच बॉल थी, पनिशमेंट 6 रन के लिए। 26 लॉस ऑफ 2। अभी तक जीतने के लिए 52 रन चाहिए 19 बॉल में। अंतिम बॉल शेष इस ओवर की। कुणाल इनसाइड आउट शॉट, कैच इट, आउट। चले जाओ वापस
कह दिया तुम मानेंगे हम आउट डीजे। विकेट 3 वापस चले गए हैं। आने वाले 18 बॉल में 52 रन की जरूरत है। हमारे साथ उल्लास जी कट्टा सर, प्रशांत माली साहब बैठे हुए हैं। कट्टा सर 18 बॉल 52 चाहिए, नामुमकिन नहीं है, मुमकिन होना चाहिए, लेकिन जुगल की गेंदबाजी अच्छी चली और आने वाला वक्त क्रिकेट में कैसा होगा? 18 चेंडूमध्ये 52 धावा हे नक्कीच निश्चित मोठं टार्गेट आहे। त्याहून दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की गोलंदाजाने 3 विकेट घेतलेले आणि 3 विकेट घेतले म्हणजे जी टॉप ऑर्डर असते, टॉप ऑर्डर जे मानलेले खेळाडू असतात नावाले ते आउट झाले, त्यामुळे राहिलेल्या खेळाडूंची जबाबदारी आता मोठी झालेली आहे। 18 चेंडूमध्ये 52 धावा हे निश्चितच आता मोठं टार्गेट आहे। देखिए 52 का पीछा करना है, लेकिन ये दोनों सीनियर हमारे साथ हैं। मुझे कट्टा सर एक सुनील गावस्कर साहब जी का एक स्टेटमेंट याद आए। देखिए जावेद मियां साहब बल्लेबाजी कर रहे थे और दिलीप दोषी साहब हिंदुस्तान के गेंदबाजी कर रहे थे, तब देखिए फनी मोमेंट हो, जावेद मियां साहब जी ने दिलीप दोषी साहब को पूछा कि तेरा लूम नंबर क्या है, तो दिलीप दोषी साहब जी ने कह दिया मेरा लूम नंबर क्यों चाहिए, तो उन्होंने कहा तेरे लूम में मुझे छक्का मारने का है। अभी देखो मैच किधर चल रही है, रूम किधर है। उसके बाद उन्होंने सोचा राउंड में कैसे उन्होंने गेंदबाजी की और टांग पकड़ ली और जावेद मेहता साहब भौ करने लगा, तो दोषी साहब का अंपायर को कहे क्या कर रहे हैं, अंपायर ने जावेद मेहता साहब को कह दिया क्या तो कर रहे हैं, अरे भौ नहीं कर रहे, क्या कह रहे, कुत्ते जैसे मेरी टांग पकड़ी इधर डाल बॉल लेने के लिए। फनी मोमेंट हो, लेकिन एक बार फिर से शुभम डाकी बोरकार एक्सप्रेस हाइटेड गेंदबाज है, लेफ्ट हैंड गेंदबाज है। यस हमारे भाभी नूतन माली साहिब भाई, इन्होंने हमें ढेर सारी शुभकामना दी कि कमेंट्री अच्छी चल रही है, उनका हार्दिक हार्दिक स्वागत है। 26 कल का मुक्काम उनके ही पास घर के अंदर था। ओ बैकफुट जाकर गेंद को कट किया, लेकिन सिंगल मिलेगा। सिंगल का दुख सामने वाली टीम को नहीं है, लेकिन इस हालात में आक्रमण तोड़फोड़ चाहिए। शोले पिक्चर में ठाकुर साहब ने क्या कह दिया था, लोहा गर्म है मार दो हथौड़ा, नहीं गर्म तो मार मार के लोहा गर्म करो। तुम्हें आक्रमण की जरूरत है, ये टुक टुक का खेल में कुछ मजा नहीं है। कृष्णमचारी श्रीकांत साहब जी ने कह दिया था महेंद्र रामन साहब मुझे टुकु टुकु आता नहीं खेलने के लिए, मैं मारता हूं मार। ये देखिए ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट, एक और दूसरा सजेशन इंपॉर्टेंट बात है। देखिए वहां एंडी रॉबर्ट्स और दुजान सिकान को घबरा रहे थे 1983 में। महेंद्र अमरनाथ साहब जी का उन्हें सलाह लिया तो उसने कह दिया देखिए जिम्मी मुझे टुक टुक का खेल नहीं आते, मैं मारूं, तो उसने कहा मार बिंदास। जुएल गार्नो को पहला चौका थर्ड मैन के ऊपर। संदेशा लो, नहीं जम रहा है ना तो एक दूसरे के साथ सलाह करो। 28 ये देखिए आड़े तिड़े से कुछ होएगा नहीं, बॉल को देखो और बॉल को मारो, बॉल कहां पड़ रही इंपॉर्टेंट बात है। खेल तकनीक का खेल है, यहां कोई आयरा गहरा नत्थु खैरा कर खेल नहीं सकता। ये पहलवानों का खेल नहीं है, बुद्धि का खेल है, तंत्र इंपॉर्टेंट है और सबसे पहले जीतने की इच्छा शक्ति महत्वपूर्ण है। 28 3 विकेट, जो टीम जीतेगी वो फाइनल में जाएगी। ड्राइव किया एक बार फिर से ऑन ड्राइव किया, थोड़ी सी इस बार देखा नीचे गेंद थी और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 29। 13 में चाहिए 49, दिल्ली दूर है और कट्टा साहब तर्कस से तीर निकालने की जरूरत है, आपको खेल दिखाना है। और लेकिन इस हालात में शुभम डाकी की गेंदबाजी जो चल रही है वो काफी किफायती चल रही है। अंतिम बॉल शेष, 13 चेंडू 49 धावा। कड़ाकेदार आयोजन नियोजन, लोगों की उपस्थिति देखिए, क्या लोग मौजूद है। दर्शकों के बिना क्रिकेट की कहानी अधूरी है। उन तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत, तो दर्शक यूट्यूब के ऊपर देख रहे उनका भी हार्दिक स्वागत। आउट
आउट। अंपायर के उंगली के सामने झुकना पड़ा बल्लेबाज को। लेग बिफोर LBW, विकेट नंबर 4 कौन? रायगड जिल्ह्यात आयोजन यह स्कोर हो चुका है 29। जीतने के लिए 12 चेंडू 49 धावा। देखिए पानी की मांग हुई, पानी लेके जाइए जल्दी। और देखिए शुभम डाकी के पहले ओवर में 16 आए थे, 2 ओवर में 16 आए तो पहले ओवर में रन कितने आए थे? 13 आए थे। लेकिन वो किफायती वाला ओवर देखिए, मालिक साहब कह रहे कि इस मैदान के ऊपर खेलने के लिए मालिक लोग तैयार नहीं थे, लेकिन कहते हैं ना कि अरे एकवीरा माता का मंदिर अगर 5 पांडव बांध सकते तो हमारे 5 पांडवों ने रात में तैयार किया काम और पब्लिक के लिए, और आपने अच्छा काम किया। ये बिजली की तार जो थी ना उसको निकाला, अच्छा हुआ। मैं 2 साल से प्रयत्न कर रहा था लेकिन मुझे कामयाबी नहीं मिली, लेकिन इस साल ये अच्छा काम हो चुका है। पाणी प्या आणि पाणी काढा म्हणजे घाम गाळा। हाँ देखिए मैडी को पूरी तरह से दशरथ पाटिल ने इतना पावरफुल बनाया है कि उसके जहन के अंदर यही काम चलता रहता है। कट्टा सर आपने क्रिकेट अच्छा खेला है, बाली सर तुमने इस 12 में 49 रन चाहिए, रन ज्यादा गेंदें कम है। फिलहाल बल्लेबाज क्या करेंगे? गेंदबाजों ने अपनी ये कसी भरी गेंदबाजी की हुई, कश्मकश से लम्हा चल रहा है, लेकिन क्या 12 में 49 हो सकता है? क्या होने को तो कुछ भी हो सकता है। म्हणजे क्रिकेटमध्ये मी वारंवार एकच म्हण सांगतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज। क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, पण ज्या प्रकारे हा खेळ चालू आहे असं सध्या शक्यता तर कमीच वाटते, पण प्रयत्न करायला काही हरकत नाहीये। 12 चेंडूमध्ये एवढ्या धावा करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, पण ज्या प्रकारे आपण गेल्या 7 दिवसामध्ये सामने बघितले, चौकार षटकांची आतषबाजी झालेली आहे, अशा प्रकारची आतषबाजी करणारा कोण एखादा एक्का असेल या खेळाडूंमध्ये तर निश्चितच हे शक्य आहे। आणि 16 तारखेपासून याच मैदानावर आरएस ट्रॉफीचं आयोजन आहे। भला मोठं आयोजन, 50,000 प्रथम क्रमांक आहे, 60,000 आणि कदाचित मला तरी वाटते ते जोयाचे अमित मात्र 2 दिवस आहेत। त्यांना विनंती असेल की पुन्हा आवाज बसले घेऊन येऊ नका। 28, 29, 30 आणि 31 नवीन सेवेच्या मैदानावर मा संग्राम नाइट टूर्नामेंट नीलेश गोवर्धन और हमारे नीले दत्ताराम साहब इनके माध्यम से, और कोट नाका के इस टूर्नामेंट के लिए यही पर्दा, यही स्टैंड, यही यूट्यूब वाले वही, ये मंच भी वही, और भारी लोग अलग होंगे, आयोजक करता अलग है। नहीं तो तुम लोग आएंगे बम्बू में तंबू खड़ा कर देंगे। हाँ ये शाम को सभी लोग बैठेंगे, कितना खर्चा हुआ, कैसा आयोजन चला, इसकी जानकारी उनके पास है। कठिन है मुझे ये गई, मारो मारो, डीजे रोको, डीजे रोको। 5, 6, 7, 8 फेब्रुवारी भेंडकल नाईट मिलिंद दादा पाटील यांच्या माध्यमातून होऊन जाऊ द्या। फेब्रुवारी मध्ये धुमचक्र 13 आहे, होळी नंतर होईल क्रिकेटचा खेळ बंद, कारण गर्मी वाढेल। और छक्के के साथ स्कोर 35-35। हे ताते बिंजू जरा बाहर आओ, थोड़ा बाहर आओ, ये मैच इंपॉर्टेंट है, आपको मौका देगा, आप आराम के साथ नाचो। और ऑर्गेनाइज जो इस बार किया हुआ है हमारे कट्टा साहब ने कह दिया था, देखिए उन्होंने कह दिया पैसा हमारा कितना जा रहा है उससे महत्व नहीं, हम क्या कमा रहे। दुनिया में आकर सिकंदर को बाधा हुई थी कि विश्व जीतने की, लेकिन नहीं जीता। 35, 11 में 43 चाहिए। गेंदबाज साहिल पाटिल, और मुझे लगता है कि यहां चेतन घरत को जलवा दिखाएगा। ये देखिए घुटना टेक कर शॉट खेलने की कोशिश, प्रहार की जरूरत है, मिलो मिल गेंद बाहर ही जानी चाहिए, लेकिन जैसी गेंद डॉट, एक छक्के के साथ एक गेंद डॉट चली गई। 10 बॉल 43 रन मुश्किल नहीं है, आसान है, और आसान नहीं मुश्किल है। एक गली शॉट दरम्यान पॉइंट शॉट कवर ऑफसाइड के ऊपर
और इस बार आउट। चेतन गलत बैक टू द ग्राउंड, विकेट कीपर ने लिया कैच। संकट में है टीम, इस बार देखा जाए पागोटे। तुम्हें बॉल देखकर तुम्हें मारना है, मारना 100% है। अभी क्या रुकने की जरूरत नहीं है, संयम का खेल नहीं है ना, अभी तोड़फोड़ वाला खेल है। लेकिन दबाव आ रहा है। 9 बॉल 43 रन, मुकाबले में जान लाने के लिए खिलाड़ियों का खेल। लेकिन नए बल्लेबाज मिस्टर किरण पाटिल, हट्टे कट्टे खिलाड़ी, मजबूत है, लेकिन गेंदबाज भी वैसे है। जीतेगी वो टीम जाएगी फाइनल में। श्री स्वामी समर्थ पागोटी टीम को जीतने के लिए 43 रन। यह बाउंड्री जाएगी लगती है, जाएगी क्या? चली। आओ, ये कहते हमारा पहले के जमाने में हम मोहम्मद सा पत्र हरवलं 4 रन। $39 और मिकी माउस तात्या जी, आप थोड़े से पानी भी नहीं पिए, नहीं तो ग्लूकोज लगाने की टाइम आ जाएगा आपको। आयोजक मधील कोणी जेवायचं असेल तर जेवण घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांमध्ये आम्ही जेवण थांबवणार आहोत। हाँ, शेवटच्या 2-3 पंक्ती बाकी आहेत बस। बघा, बंद केलं, पण कोण जेवायचं बाकी असेल तर जेवून घ्या बाबा। पुन्हा संधी पुढल्या वर्षी। पण चिकन जबरदस्त बनवलं, वाह। वैशाली कैटर्स पुल किया है, बाउंड्री मिलेगी तो इसको क्यों पीछे रखा, इसको आगे ही भेजना चाहिए था, लेकिन स्कोर आगे है 43 डीजे। है 7 चेंडू 35 धावा 43। लेकिन किरण पाटिल लाइन में आया है, अगर यही मार सकता है तो आसान बन सकता है। ये उड़ाया, छकड़ी है, छकड़ी है और पिच बॉल को पनिशमेंट देखी है। बॉल सीधी पेट्रोल पंप के अंदर कहने के लिए पेट्रोल डीजल का भाव क्या है। कोणाचा आयोजन कोणाचा आमचे बालई गावाचा आयोजन कोणाचा। अब तो मुझे लगता है 6 बॉल शेष 29, 6 के अंदर में 29 चाहिए। एक साइड से किरण पाटिल की धुआंधार बल्लेबाजी चल रही है, तो मुझे यह लग रहा है कि यह मैच आसान भी बन सकता है, लेकिन क्रिकेट में शानदार बल्लेबाजी चल रही है। कट्टा सर 5-6 में 29 रनों की जरूरत है। रणनीति क्या आंकना चाहिए बल्लेबाजों ने? अभी इस पर रणनीति की कोई बात ही नहीं है। 5 गेंदों पे अगर 29 रन की जरूरत है तो आपको छक्के लगाने की जरूरत है, पर छक्के लगाने वाला कौन है, ये बहुत बड़ा क्वेश्चन है। यस, 100% सही बात फरमाई है। सिक्सर लगाने वाला सिक्सर किंग चाहिए। बेन स्टोक को 2006 के विश्व कप में ठोक दिए थे 4 छक्के लगातार कॉर्नलेस बैट्समैन ने, और वहां उसकी चड्डी ढीली की थी। और उसके बाद करटे अमृत ने स्टेटमेंट दी थी, हम जीते, हमारी पत्नियां जीती, हमारे बच्चे भी जीते। कारनामा करने की जरूरत है, खड़ा रह के कुछ फायदा नहीं, खड़ा तो चौकीदार भी रह सकता है। आखिरी 6 में चाहिए 29, आक्रमण चाहिए। लेकिन किरण पाटिल जिन्होंने 1 छक्का 2 बाउंड्री लगाकर भी टीम के लिए 14 रनों का योगदान, 6 में 29 चाहिए। 6 बॉल 29। और गेंदबाज आखिरी है दिनेश बंडा, क्या अपना पुराना तेवर दिखाएगा? इस बार बल्लेबाजी में फेल हुए हैं। 29 चाहिए।
ये उड़ाया, लेकिन कैच की संभावना, आउट। चलिए प्रशांत कडो बैक टू द डग आउट, और इसी के साथ देखा जाए थोड़ी पारी लड़खड़ाती हुई मुश्किल बनने जा रहा है आने वाले 5 गेंदे 29 रन पागोटी टीम को। गली गली में क्रिकेट का महान संग्राम जन समूह इस उरण प्रीमियर लीग का गवाह 5 में 29. आता त्याला 5 चेंडू लिहू द्या, नंतर त्याला जेवायला न्या आणि पियाला पण न्या. 5 में 29 चाहिए. नए बल्लेबाज विशाल मात्रे मैन फुंडे कठिन बना दिया है. दिनेश जी बंडा के पास 5 में 29 चाहिए. मारने वाला चाहिए था, लेकिन वो जो मारने वाला है वो नॉनस्टॉप के एंड पे है. 5 में 29 चाहिए. अगर 5 छकड़ी आ गई ना तो समझो मैच श्री स्वामी समर्थ पागोटे के पक्ष में आएगा. पागोटे के हमारे आतिश भाई यहाँ मौजूद है, लेकिन कारनामा आतिश भाई होना करना ही चाहिए. 5 छक्के वैसे कट्टा सर मुश्किल भी है और वैसे आसान भी है. मस्का राइस ने युवराज सिंह को 5 छक्के ठोक दिए थे इंग्लैंड की. इससे कुछ नहीं होगा. चले जाओ वापस. 49 लॉस ऑफ 7 विकेट. पारी लड़खड़ाती हुई ना जी. डीजे आखिरी 4 बॉल 29 रन. असंभव को संभव बनाओ, अनहोनी को होनी करो. 4 बॉल में 29 चाहिए. नेटवेस्ट ट्रॉफी में 2002 में लॉर्ड्स का मैदान के ऊपर सचिन तेंदुलकर आउट होने के बाद मोहम्मद कैफ ने 87 की जो पारी खेली ना, वो खतरनाक इंडिया के लिए जीतने वाली पारी. उसके माँ बाप ने सोचा, देवदास फिल्म देखने गए थे, लोग बधाई देने के लिए वहां सिनेमा हॉल में पहुंच गए. होगी अंपायर वाइट. जीतने के लिए 4 बॉल 28. ये क्रिकेट है, जीतेगी वो टीम फाइनल में जाएगी. लेकिन लेट निशांत स्मृति भेनकल टीम कप्तान जुगल घरत की सेना तैयार होने जा रही है. चलिए बॉल हैट्रिक. ओह पुराना सोना देखिए, क्या बात है. दिनेश जी बंडा घोड़े की पहचान उसके चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से, और बॉलर की पहचान उसके विकेटिंग की क्षमता से. दिस इज द ग्रेट बॉलर, ग्रेट बॉलर, ग्रेट बॉलर, ग्रेट बॉलर. वाह, हैट्रिक संपादन पूरी तरह से. इस बार देखा जाए क्या गेंदबाजी. अला पुरानी चीज ही राजा भाई कुछ अलग होती है, आपको पता है. आती है तो देखने की मजा ही कुछ और होती है. गोरे भाई तुम्हारे बल्ला ठंड पड़ गया है. 50 3 में 28. लगता है यहां श्री स्वामी समर्थ पागोटे को कठिन बनने जा रहा है. संदीप पाटिल को गने दिनेश जी बंडा कर रहा है. कैसा है संदीप मेरी गेंदबाजी. अरे अंपायर करके फायदा क्या, देख कैसी बॉलिंग कर रहा हूं. और यार रनआउट का मौका. चलिए भाई साहब तुम्हारा बाजार उठ जाएगा अभी. चलो याच दरम्यान नवीन शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय श्री शैलेजी भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया. आखिरी जोड़ी. और दिनेश भाई, ओ दिनेश भाई, वो संदीप पटेल तुम्हें कुछ बोलेगा कि आज क्या शाम को करने के साथ आने का नहीं है, ध्यान में अपने साथ आने का. आखिरी 2 बार तुम्हारा फिट हुआ है तो मुझे भी लेके जाओ. कुछ भी करो, पैक करो, लेकिन लेके जाओ. अंतिम जोड़ी, लास्ट जोड़ी. चलिए इज्जत बचाओ. लेकिन इस बार देखा मैच जीतना श्री स्वामी समर्थ पागोटे को कठिन. बची हुई मेरे हिसाब से अंतिम बॉल शेष. 28 मुकाबला एक तरफी हो चुका है. ऐसा कोई बल्ला नहीं चला है. जहां चेतन के बल्ले से 11 है. और आउट, ऑल आउट टीम
फाइनल में पहुंच गई। इस बार देखा जाए यह भेंकल टीम लेट निशान स्मृति भेंकल जुगल गरत की सेना वेल्डन और हार्ड लक श्री स्वामी समर्थ पागोड़े टीम कुणाल की सेना। हार्ड लक प्रयत्न अच्छा था। फाइनल में पहुंच गई टीम और इस बार देखा जश्न मनाने के लिए यहां लेट निशान स्मृति भेंकल के खिलाड़ी। यस पिंटे भाई हार्ड लक प्रयत्न अच्छा था, हार जीत क्रिकेट का हिस्सा है। और 13 बॉल 34 रनों की धुआंधार पारी। मैन ऑफ द मैच अवार्ड मिस्टर भावनेश ठाकुर कम ऑन द प्लीज स्टेज द मैन ऑफ द मैच अवार्ड। और